गुड मॉर्निंग. आपले सर्वांचे या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करते. विद्यार्थी मित्र हो, आपण मागील तासापर्यंत संरक्षण शास्त्राचे प्रकरण 4 भारताचे आण्विक, अवकाश आणि सागरी धोरणे या प्रकरणांची चर्चा करत आहोत. यामध्ये मागील तासापर्यंत आपण भारताचे आण्विक धोरण, भारताचे अवकाश धोरण याची चर्चा केलेली आहे. त्यानंतर आज आपण भारताच्या सागरी धोरणाची चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की 15 ऑगस्ट 1947 पूर्वी भारत पारतंत्र्यात होता. त्यावेळेला भारताच्या सागरी धोरणाचा जो भाग आहे तो ब्रिटिशांकडे होता. ब्रिटिशांनी भारतामध्ये आपलं आधिपत्य टिकविण्यासाठी सागरी शक्तीचा, सामर्थ्याचा उपयोग केला आणि त्यावेळेला अखंड भारत हा पारतंत्र्यात गेला. ब्रिटिशांच्या हातामध्ये भारताची मोठी वसाहत लागली. हे आपण सगळं इतिहास पाहिलेला आहे. पूर्वी त्याचा आपण आढावा घेतलेला आहे. परंतु स्वातंत्र्याच्या नंतर भारताचे सागरी धोरण काय होते त्याची चर्चा करायची. परंतु त्याची पार्श्वभूमी ही सुरुवातीपासून असते. इंडियन नेव्हीची स्थापना ब्रिटिशांच्या काळातच झालेली आहे, लक्षात ठेवा. परंतु त्या सामर्थ्याचा उपयोग हे ब्रिटिश आपलं आधिपत्य राखण्यासाठी करत होते. त्यांनी फक्त त्या सामर्थ्याचा उपयोग भारतातील जे राजे महाराजे आहेत, बंडखोर आहेत, यांच्यावर हुकूमत गाजवण्यासाठी त्याचा वापर केला गेला, व्यापारासाठी त्याचा वापर. परंतु नंतरच्या काळात देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या इंडियन नेव्हीचं पुढे रूपांतर जे आहे त्यांनी, आपण त्याच्या खोलवर इतिहासात जाणार नाही, त्याचं रूपांतर पुढे आपल्या देशाच्या भारतीय नौदलामध्ये, नौसेनेमध्ये त्याचं रूपांतर झालं. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं भारताला आपल्या सागरी धोरण आखण्याची गरज तयार झाली आणि भारताच्या नेव्हीच्या म्हणजे नौदलाच्या विकासाची गरज भासायला लागली. कारण त्यावेळेला भारताकडे फार मोठी जहाजं होती असं काही प्रकार नाही. लढाऊ जहाजं, त्यानंतर युद्धनौका, थोडक्यात त्यानंतर विमानवाहू युद्धनौका, अशा प्रकारची त्यावेळेला यंत्रणा भारताकडे नव्हती. ती आपल्याला काळाच्या ओघात पुढे तयार करावी लागणार होती. त्यासाठी आपलं सागरी धोरण आखणं फार गरजेचं होतं. त्या दृष्टिकोनातून आपण इथे चर्चा करणार आहोत. थोडंसं आपण फ्लॅशबॅक मध्ये पाहिलं की मध्ययुगीन कालखंडामध्ये हिंदी महासागर, कारण आपण मागे पाहिलेलं आहे की भारताला 7,516 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. भारताच्या दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे, भारताच्या पश्चिमेकडे बंगालचा उपसागर आहे, अरबी समुद्र आहे. भारताच्या पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे. म्हणजे फार मोठा भारताला हा समुद्र किनारा जो लाभलेला आहे त्याचा उपयोग भारताला स्वतःच्या संरक्षणासाठी, विकासासाठी करणं फार गरजेचं आहे. आपल्याला या बाजूने धोके आहे, लक्षात घ्या. म्हणून भारताचं सागरी धोरण परफेक्ट असणं फार गरजेचं आहे. म्हणजे कशा पद्धतीचं आहे त्याची आपल्याला चर्चा करायची. भारताला सागरी किनारपट्टी आज लाभलेली आहे की नाही, तर ती पूर्वीपासून आहे. पण त्यावेळेला भारत अखंड एक देश होता का नव्हता, वेगवेगळ्या छोट्या छोट्या राज्यांमध्ये राजेशाही स्वरूपाचा होता. नंतर ब्रिटिशांचं आधिपत्य तयार झालेलं आहे. त्या काळामध्ये खास करून मध्ययुगीन कालखंडाचा विचार केला तर त्यावेळेला हिंदी महासागर भारताच्या दक्षिणेकडे जो आहे याकडे मोठं
दुर्लक्ष झालेलं आहे. लक्षात ठेवा, जगातल्या 4 मोठ्या महासागरापैकी एक प्रमुख महासागर आहे हिंदी महासागर, आणि या हिंदी महासागरातून जगाचा फार मोठा व्यापार चालतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हिंदी महासागरामध्ये जे काही खनिज आहे जगाला मोठ्या स्वरूपात फायदा त्यामुळे मिळू शकतो. म्हणून जगातल्या असंख्य देशांचं लक्ष या हिंदी महासागराकडे लागते. आणि भारतासाठी जमेची बाजू, भारतासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे भारताला हिंदी महासागराची किनारपट्टी भारताच्या जवळ आहे. भारताला याचा लाभ उचलणं फार गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून हिंदी महासागराचं महत्व भारताने सुरुवातीपासून जाणायला हवं होतं. परंतु मध्ययुगीन कालखंडामध्ये भारताच्या तत्कालीन राजश्रीमधील राजे लोकांनी सागरी सामर्थ्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे त्यांनी हे सागरी सामर्थ्य जे आहे याकडे हिंदी महासागराकडे दुर्लक्ष केलं गेलं. आणि पुढे याचा परिणाम काय झाला? भारत पारतंत्र्यात गेला. लक्षात, कारण ब्रिटिश हे समुद्रमार्गेच भारतात आले. त्यावेळेला विमान होते का? नव्हते. समुद्रमार्गेच भारतात आले. आल्यानंतर त्यांनी आपली सेना सुद्धा समुद्रमार्गेच आणली. भारताकडे त्यावेळेला विशेष करून तत्कालीन जे राजे लोक होते त्यांनी आपले सागरी सामर्थ्य वाढवण्याकडे कधी लक्ष दिलं नाही. फक्त तुटपुंजा स्वरूपामध्ये लक्ष दिलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवाजी महाराजांच्या काळात काही प्रमाणात लक्ष दिलं गेलं, परंतु एक विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. कारण संपूर्ण साम्राज्य हे शिवाजी महाराजांच्या कडे नव्हतं. दुसरी गोष्ट, संभाजी महाराज आहे, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये आपण पाहिलं की काही अंशी शिवाजी महाराजांना मॅनेजमेंट गुरु म्हटलं जातं. त्यांच्या काळात त्यांनी त्या प्रयोगाला सुरुवात केली, पण त्यांचा कालावधी अल्प राहिला. जर ते आणखी काही काळ असते तर कदाचित आपल्या सागरी विकासाकडे मोठ्या स्वरूपात त्यांनी आणखी विकास केला गेला असता, लक्ष दिलं गेलं असतं. कारण त्यांनी त्याची प्रक्रिया तेव्हा सुरू केली आणि त्यावेळेला त्यांनी विचार केला होता की जर आपल्याला या पाश्चिमात्य शत्रूला रोखायचं असेल तर आपण त्यांची नाकेबंदी समुद्रातच करू शकतो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी बंदरांचा विकास, आरमार उभारणं याच्याकडे जातीने लक्ष दिलेलं सुद्धा आपण पाहिलं. पण ते सुद्धा प्रयत्न कसे आहे, जर आपण ओव्हरऑल विचार केला तर ते तसे कमी प्रयत्न, कारण जेवढी त्यांनी आरमार उभारलेला आहे तितकं ते पाश्चिमात्यांना 100% शेवटपर्यंत रोखू शकेल इतपत ते ठरलं नाही. परंतु त्याचा बराच काळ एक इफेक्ट असा राहिला की छत्रपती शिवाजी महाराज असेपर्यंत ब्रिटिशांना भारतामध्ये आपले पाय रोवता आले नाही, जग बसवता आला नाही, हे वास्तव आहे. छत्रपती संभाजी असेपर्यंत ब्रिटिशांना भारतामध्ये सत्ता हस्तगत करणं जमलं नाही, कारण त्यांनी आपल्या आरमाराच्या द्वारे त्यांना तिथं रोखलं होतं. पण नंतरच्या काळात जे राजे लोक आले त्यांनी विशेष सागरी सामर्थ्याकडे लक्ष दिलं गेलं नाही आणि ब्रिटिशांनी सागरी सामर्थ्याच्या माध्यमातून भारतावर प्रस्थ तयार केला आणि पुढे आपलं साम्राज्य वाढवलं. नंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचं जे द्वीपकल्पीय स्थान आहे, लक्षात ठेवा, भारताचे हिंदी महासागरामधील जे द्वीपकल्पीय स्थान आहे भूराजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचं आहे. भारताच्या संरक्षणासाठी, भारताच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचं आहे विद्यार्थी मित्र. कारण जर हिंदी महासागरातील या द्वीपकल्पीय स्थानाचा भूराजकीय दृष्ट्या आपण जर विचार केला नाही तर
भविष्य काळामध्ये याच गोष्टीच्या आधारानं भारताची नाकेबंदी शत्रू करू शकतो आणि भारताला त्याचं नुकसान मोठ्या स्वरूपात होऊ शकतं। म्हणून भारताला इथं लक्ष देणं फार गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून भारताच्या हितसंबंधासाठी, भारताच्या नौदल विकासासाठी भारतामध्ये काही कार्यक्रम आखले गेले आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर भारताच्या नौदल विकासाचा कार्यक्रम स्वातंत्र्याच्या नंतर लगेचच सुरू झाला, परंतु क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने भारताच्या नौदलाचा विकास झालेला आपण पाहू शकता। सुरुवातीच्या काळामध्ये कसा विकास झालेला आहे, काय आहे त्याची चर्चा आपण करणार आहोत। त्यापूर्वी भारताच्या हितसंबंधाच्या दृष्टीने हिंदी महासागरातील भारताचं द्वीपकल्पीय स्थान भूराजकीय दृष्ट्या कसं महत्वाचं आहे ते तुमच्या लक्षात येईल। भारताच्या हितसंबंधाच्या दृष्टीने कंपोद्वे इथं कोणते आहेत हिंदी महासागरात, तर त्याची आपल्याला चर्चा करू। तर कंपोद्वेला चोक पॉइंट असं म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? चोक पॉइंट असं म्हटलं जातं। आता मी अगोदरच सांगितलेलं आहे, भारताच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण या 3 बाजूने समुद्र आहे। लक्षात ठेवा, 3 बाजूने समुद्र आहे। आता अगोदर आपण चर्चा करूया पश्चिम भागाकडे। भारताच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे। काय? अरबी समुद्र आहे। त्यानंतर हुर्मुझचे आखात आहे, त्यानंतर तांबडा समुद्र आहे, त्यानंतर बाब यल मंडपचे आखात आहे। भारताच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे, हुर्मुझचे आखात आहे, तांबडा समुद्र आहे, त्यानंतर बाब यल मंडपचे आखात आहे, त्यानंतर सुएझ कालवा आहे। काय? सुएझ कालवा किंवा सुएझ कालवा, त्यानंतर बॅर्न ऑफ आफ्रिका म्हणजे आफ्रिका खंडाच्या राष्ट्रांची किनारपट्टीचा प्रदेश, याला बॅर्न ऑफ आफ्रिका असं म्हटलं जातं। आफ्रिका खंडाच्या देशांच्या किनारपट्टीचा जो भाग आहे त्याला बॅर्न ऑफ आफ्रिका असं म्हटलं जातं। हे सगळं कुठे आहे? भारताच्या पश्चिमेकडे आहे, समुद्र किनारपट्टीला लगत। सर्वप्रथम काय? अरबी समुद्र येतो, त्यानंतर हुर्मुझचे आखात आहे, त्यानंतर तांबडा समुद्र आहे, त्यानंतर बाब यल मंडपचे आखात आहे, त्यानंतर सुएझ कालवा आहे, त्यानंतर बॅर्न ऑफ आफ्रिका म्हणजे आफ्रिकन देशांच्या किनारपट्टीचा प्रदेश जो भारताच्या दृष्टीने महत्वाचा आहे। आणि हे चोक पॉइंट्स आहेत। थोडक्यात हे जे चोक पॉइंट आहे, अरबी समुद्र, हुर्मुझचे आखात, तांबडा समुद्र, बाब यल मंडपचे आखात आणि बॅर्न ऑफ आफ्रिका, यांना काय म्हटलं जातं? चोक पॉइंट, कमकुवत दृष्टी। भारताच्या हितसंबंधाच्या दृष्टीने हे कमकुवत दुवे आहे। या थोडक्यात त्याला चोक पॉइंट म्हणतात। या चोक पॉइंट वरती भारताचं वर्चस्व राखणं हे अत्यंत त्यामुळे गरजेचं आहे, तरच भारत इथे आपलं संरक्षण करू शकतो, तरच भारत आपला विकास करू शकतो। अन्यथा भारताला शत्रू केव्हाही टार्गेट करू शकतात, भारताची कोंडी करू शकतात। इथं फार महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा। म्हणून भारताला आपलं सागरी धोरण त्या पद्धतीने आखणं आणि या असणाऱ्या चोक पॉइंट वरती आपलं प्रश्न तयार करणं एक भारताकडे उभरती सागरी शक्ती म्हणून देखील पाहिलं जातं, ते पण लक्षात ठेवा। त्यानंतर भारताच्या पूर्वेकडे आता पूर्व पश्चिम दिशा आपल्याला कळत असेल, समजा मी तुमच्या समोर असा उभा आहे, माझ्या समोर जर उत्तर बाजू आहे असं लक्षात ठेवा,
माझ्यासमोर कोणती बाजू आहे? उत्तर बाजू आहे. तर माझा जो उजवा हात आहे तो उजवा हात पूर्वेकडे आहे आणि डावा हात कुठे आहे? पश्चिमेकडे आहे आणि पाठ दक्षिणेकडे आहे. हे इथं आपण लक्षात घ्यायचं आहे. माझा चेहरा जो आहे तो उत्तरेकडे आहे, त्यामुळे माझा उजवा हात जो आहे तो पूर्वेकडे आहे आणि माझा डावा हात जो आहे तो कुठे आहे? पश्चिमेकडे आहे आणि पाठ जी आहे ती दक्षिणेकडे आहे. दिशा या पद्धतीने आपण आता गृहीत धरायचे आहे, हे इथं लक्षात घ्या. त्यानुसार मी सांगतोय. आता पूर्वेकडे, भारताच्या पूर्वेकडे म्हणजे पूर्वेकडे कोणकोणती घटक राज्य आहे आपल्याला माहिती आहे, जास्त काय खोलवर सांगायला नको आहे. मग ओरिसा असेल, पश्चिम बंगाल, माहिती सगळं, आंध्र प्रदेश वगैरे हे आपल्या भारताच्या पूर्वेकडे असणारी राज्य. आणि तामिळनाडूचा काही भागही पूर्वेकडे येतो. दक्षिणेकडे अर्थात आहे, परंतु काही पूर्व किनारपट्टीचा भाग पण तिकडे येत असतो. ठीक आहे. आता भारताच्या पूर्वेकडे नेमकी काय ते इथं लक्षात घ्यायचं. भारताच्या पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे. त्या बंगालच्या उपसागरामध्ये मलाक्का सामुद्रधुनी, मलाक्का सामुद्रधुनी एक प्रदेश आहे. त्यानंतर लोबेक सामुद्रधुनी एक प्रदेश आहे आणि सुंदा सामुद्रधुनी असा एक प्रदेश आहे. मलाक्का सामुद्रधुनी, लोबेक सामुद्रधुनी आणि सुंदा सामुद्रधुनी असे प्रदेश आहेत. यावरती हे चोक पॉइंट आहे. भारताच्या हितसंबंधाच्या दृष्टीने कमकुवत दुवे आणि या म्हणजे चोक पॉइंट, या चोक पॉइंट वरती भारताचं वर्चस्व राखणं फार गरजेचं आहे. इथं शत्रूचं वर्चस्व निर्माण झालं तर भारताची ते कोंडी करू शकतात. म्हणून इथं भारताला वर्चस्व राखणं फार गरजेचं असतं. त्या दृष्टीने भारताचं नौदल सक्षम करणं गरजेचं आहे, हे इथं लक्षात घ्या. कारण आधुनिक काळामध्ये शत्रू आपल्याला कुठे कोंडीत आणू शकतो हे सांगता येत नाही. आणि हे तर अत्यंत महत्वाचे प्रदेश आहे, कारण इथून आपला पूर्वेकडील राज्याबरोबर जो होणारा व्यापार आहे तो प्रभावित होऊ शकतो. हे लक्षात, किंवा त्यांच्याकडून जे आपल्याकडे आयात होणार आहे त्याच्यावर इफेक्ट होऊ शकतो, जलवाहतुकीवर परिणाम होऊ शकतो आणि एकंदरीत भारताच्या विकासावर, सुरक्षिततेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून इथं वर्चस्व राखणे चोख फार आवश्यक आहे. त्यानंतर तिसरा जो भाग आहे भारताची सागरी सीमा. भारताची इतर ती सागरी सीमा आहे वेगवेगळ्या देशांच्या बरोबर. या सागरी सीमेच्या लगत दोन महत्वाचे पॉइंट्स आहेत. जो पॉइंट्स दोन महत्वाचे आहेत, एक म्हणजे 6 डिग्री चॅनल, 6 डिग्री चॅनल आणि दुसरा आहे 9 डिग्री चॅनल. असे दोन महत्वाचे चॅनल आहेत, पॉइंट आहेत थोडक्यात, जे सागरी सीमेला लगत आहे. इथे भारताचं वर्चस्व, आधिपत्य निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर भारताला जर आपल्या हितसंबंधाचे संरक्षण करायचे असेल तर पश्चिम, पूर्व आणि भारतीय सागरी सीमा येथे असणारे हे चोक पॉइंट्स यावरती नियंत्रण राखणं फार गरजेचं आहे. अन्यथा भारताचा जो शत्रू आहे तो शत्रू भारताची 100% कोंडी करू शकतो. आणि त्याच दृष्टीने तुम्ही पाहिलं असेल, मागे आपण चर्चा केलेली आहे की चीन भारताची या क्षेत्रामध्ये नाकेबंदी करण्यासाठी योजना आखत आहे. म्हणून चीननं बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान यांच्या बंदर विकास कामामध्ये मदत केलेली आहे. यांच्या बंदराचा विकास कार्यक्रम हा चीनने आपल्या हातात घेतलेला आपण पाहतोय भारताची नाकेबंदी इथं करण्यासाठी. म्हणून या पॉइंट्स वरती
आपल्याला आपलं आधिपत्य निर्माण करणं फार गरजेचं, कारण भूराजकीय दृष्ट्या द्वीपकल्पीय स्थानानुसार भूराजकीय दृष्ट्या इथे भारताचं हिंदी महासागरामध्ये फार महत्वाचं स्थान आहे, कारण जगाचा 2/3 पेक्षा जास्त व्यापार हा हिंदी महासागरातून चालतो. सध्या तुम्ही पाहिलं असेल अमेरिका, रशिया, चीन, अनेक देश, जपान, वेगवेगळे देश आहेत, ते हिंदी महासागरामध्ये आपलं प्रस्थ वाढवण्याचं काम करत आहे. अमेरिकेच्या युद्धनौका हिंदी महासागरात आहे, चीनच्या आहे, आपण पाहिलं असेल. अगदी चीनच्या जवळ दक्षिण चीनी समुद्र आहे, तिथं पण तुम्ही पाहताय की गतिविधी चालू असतातच. आणि भारताला आपल्या संरक्षणासाठी हे चोक्स पॉइंट जे आहेत, म्हणजे कंपोद्वे आहे, ह्या पॉइंटवरती आधिपत्य राखलं तर भारताचं भवितव्य उज्ज्वल आहे, नाहीतर भारताला अनेक ठिकाणी त्यामुळे अडथळे येणार आहे. हे झाले भारताच्या हितसंबंधाच्या दृष्टीने कंपोद्वे म्हणजे चोक्स पॉइंट, हे लक्षात ठेवा. त्यानुसार पुढे मग भारताच्या सागरी धोरणाच्या आखणीला देशाने स्वातंत्र्याच्या नंतर लगेच 1954 मध्ये कार्यक्रम हाती घेतला. सुरुवातीला हा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर सुरुवातीला युद्धवाहू नौका तयार करणं, त्यानंतर म्हणजे विमानवाहू नौका तयार करणं, त्यानंतर युद्ध नौका तयार करणं, ही काम असतात लक्षात. त्यानंतर पुढे जर आपण विचार केला तर पुढे आपला भारताचा नेव्हीचा विकासाच्या योजना वाढत गेल्या. आज आपण पाहतो की भारताकडे अनेक युद्ध करणाऱ्या नौका तयार झालेल्या आहेत, विमानवाहू भारताकडे नौका आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे भारताकडे पाणबुड्या आहेत. भारताची नाविक शक्ती भारताने फार वाढवलेली आहे. जगात भारताच्या नेव्हीचा 5वा क्रमांक लागतो विद्यार्थी, म्हणजे भारत हा जगातील अग्रगण्य एक सागरी शक्ती असलेला देश आहे लक्षात. आणि भारताने सागरी शक्ती का उभारली तर याच आपल्या हितसंबंध रक्षणासाठी. पण सुरुवातीला जर आपण कालखंड पाहिला तर सुरुवातीला जेव्हा भारत पाकिस्तान 1948ला युद्ध झालं 1947, त्यावेळेला भारताच्या नौदलाची कोणती भूमिका नव्हती. त्यानंतर 1965ला भारत पाकिस्तान युद्ध झालं, त्यावेळेला देखील भारताचा नौदलाचा युद्धामध्ये कोणताही रोल नव्हता. फक्त जी सागरी वाहतूक आहे त्या वाहतुकीला संरक्षण, याच्या पलीकडे भारताचा नौदलाचा त्यावेळेला फारसा सहभाग हा युद्धामध्ये राहिलेला नाही. परंतु 1971 मध्ये मात्र भारताच्या नौदलाने युद्धामध्ये सहभाग घेतला आणि सागरी मार्गे पाकिस्तानला रोखण्याचं काम केलं. 71 पासून खऱ्या अर्थानं भारताची नेव्ही जी आहे किंवा नौदल जे आहे ते युद्धामध्ये कार्य करत आहे. हळूहळू भारताच्या नौदलाचा पुढे विकास झालेला आहे. मग भारताचं नेमकी सागरी धोरण कसं आहे, त्याचा कसा विकास झालेला आहे, कोणत्या प्रकारचे भारताच्या नौदल विकासाची उद्दिष्टे आहेत, तर त्याची चर्चा आपण नंतरच्या तासाला करूया. आज आपण याच ठिकाणी थांबतोय.